एका विद्यार्थ्याचा पेपर जर का चुकला तर त्याचं 1 वर्ष वाया जातं. पण जर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर काय? जर लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास तुटला तर काय? आणि जर त्या विश्वासघातासाठी जबाबदार असलेल्या मंत्र्याचा राजीनाम्याची मागणी देशाच्या राजधानीमधून घुमू लागली असेल तर काय? जंतर मंतरवरती नेमकं हेच घडलं. हजारो लोकांच्या गर्दीत एका घोषणा वारंवार घुमत होती. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी असा निर्णय जाहीर केला ज्यामुळे सरकार, पोलीस आणि प्रशासन तीनही अडचणीत आले. कारण घोषणा स्पष्ट होती, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणाहून उठणार नाही. हा फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा प्रश्न आहे का, की देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरती उभं राहिलेलं अविश्वासाचं डोंगर आहे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अभिजित दिपके यांच्या मागे खरंच जनतेची ताकद ही उभी आहे की हा फक्त एका आंदोलनाचा आवाज आहे? तर मंडळी नमस्कार, मी कल्पेश आणि आपण पाहत आहात द मराठी रिपोर्ट. यासाठी ना सरकार तयार होतं, ना दिल्ली पोलीस तयार होती, ना भारतीय जनता पक्ष तयार होता आणि ना त्यांचे कार्यकर्ते तयार होते, तर त्यांचे नेते तयार होते. कारण अचानक जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांनी घोषणा केली की आम्ही भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. त्यानंतर त्यांनी जनतेला प्रश्न विचारला, आपण आंदोलन संपवायचं का, की राजीनामा घेऊनच या ठिकाणावरून ते उठायचं? आणि हजारोच्या गर्दीमधून एकच आवाज आला, राजीनामा घेतल्याशिवाय या ठिकाणावरून उठायचं नाही. या क्षणापासून हे आंदोलन एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करतं. कारण दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीत फक्त एका दिवसाची परवानगी होती, पण आंदोलनकर्त्यांनी तिथंच मागणी केली की आंदोलनाचा कालावधी वाढवून देण्यात यावा. प्रशासनाकडे त्यासाठी कोणतीही तात्काळ प्रक्रिया नव्हती. परिणामी आंदोलनकर्ते त्या ठिकाणावर ठिय्या मांडून बसले आणि संघर्ष पुढे सुरू राहिला. मात्र इथेच एक गोष्ट महत्वाची आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं सरकार विरोधात जी घंटा वाजवली, नीट परीक्षेतील कथित अन्यायांविरोधामध्ये जो आवाज आपला उठवला, त्यांचे पडसाद आता देशभर ऐकू येऊ लागले. कारण अनेक दिवसांपासून एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होता की कॉक्रोच जनता पार्टी नेमकी कोणासाठी काम करते? पैसा कुठून येतो? संसाधनं कुठून येतात? प्रत्येक ठिकाणी परवानगी कशी मिळते? आणि जेव्हा इतर आंदोलनकर्त्यांना अटक होते तेव्हा यांना सुरक्षा कशी मिळते? परंतु जेव्हा अभिजित दिपके यांनी थाळी आणि चमचा घेऊन जंतर मंतरवरती या, आपण सरकारची घंटा वाजव असं आव्हान केलं, तेव्हा अनेकांना कोविड काळातील थाळीची आठवण झाली. मात्र प्रत्यक्षात जे घडलं ते वेगळं होतं. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीमध्ये पोहोचले. दिल्ली चलोचा नारा प्रत्यक्षात उतरलेला दिसला आणि जंतर मंतरवरती जमलेली गर्दी अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. आता खरा प्रश्न पुढचा आहे, हे आंदोलन इथून पुढे कुठे जाणार? फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याभोवती फिरणार, की त्यात बेरोजगारी, शेतकरी, कामगार, किमान वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, अशा अनेक मुद्द्यांनी भर पडणार? कारण इतिहास सांगतो, कोणतेही आंदोलन तेव्हाच मोठं होतं जेव्हा ते एका प्रश्नातून अनेक प्रश्नांचा आवाज बनतं. आज अभिजित दिपके यांच्या समोर 3 मोठे प्रश्न आहेत. त्यांची राजकीय ताकद किती आहे, त्यांची वैचारिक ताकद किती आहे आणि त्यांच्या मागे उभे असलेले लोक, संसाधन हे किती मजबूत आहे? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय या आंदोलनाचं खरं भविष्य समजणं कठीण आहे. कारण हा देश अण्णा आंदोलनाचा साक्षीदार राहिला आहे. मोठ्या आशा कशा निर्माण होतात आणि त्यानंतर मोठ्या निराशा कशा निर्माण होतात हे या देशानं पाहिलं आहे. त्यामुळे लोक उत्सुक आहेत, पण त्यापेक्षाही लोक सावध देखील आहेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे, जंतर मंतरवरती जमलेली गर्दी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं हे आंदोलन आता केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते विश्वास, व्यवस्था आणि राजकारण या तिन्हींची
परीक्षा घेणारं आंदोलन बनत चाललंय. कोणतंही आंदोलन घोषणांनी मोठं होत नाही, ते मोठं होतं जनतेच्या विश्वासानं. आज जंतर मंतरवरती घोषणा मोठ्या प्रमाणावरती घुमत आहेत, राजीनाम्याच्या मागण्या होत आहेत, हजारो लोक रस्त्यावरती उतरले आहेत. पण इतिहास नेहमी एक प्रश्न विचारतो, गर्दी किती होती हे महत्वाचं नसतं, त्या गर्दी मागचं सत्य किती मजबूत होतं हे महत्वाचं असतं. आज अभिजित दिपके यांच्या समोरही तोच प्रश्न उभा आहे. ते फक्त एक आंदोलन उभं करत आहेत की एक पर्याय उभा करत आहेत? ते फक्त राग व्यक्त करत आहेत की बदलाची दिशा दाखवत आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेचा विश्वास जिंकणार आहेत की इतर अनेक आंदोलनांप्रमाणे काळाच्या ओघात विसरून जाणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आज कोणाकडे नाहीत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे, जंतर मंतरवरती पेटलेली ही ठिणगी आता संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे. ही ठिणगी उद्याचा वणवा बनेल की काही दिवसांनी विझून जाईल हे येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत पाहत राहावं लागेल, कारण राजकारणात काहीही कायमचं नसतं. पण जेव्हा जनता जागी होते तेव्हा सत्तेतील सर्वात मोठ्या लोकांनाही उत्तर द्यावं लागतं. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला चॅनल द मराठी डिकोडला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.